ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके. गेले 15 दिवसापासून आपण CET क्रॅश कोर्स चालू केलेला आहे. या सब्जेक्टमध्ये या तिन्ही विषयापैकी 4 विषयांपैकी मी मॅथ्स हा सब्जेक्ट तुमच्यासमोर घेतो आहे. 15 दिवसापासून जवळजवळ निम्मा सिलेबस कव्हर होत आलेला आहे आपला. सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल. पहिला जो मॅट्रिसेसचा व्हिडिओ त्याला मोर दॅन 1000 व्ह्यूज झालेले आहेत पहा पहिल्या व्हिडिओला. तर बाकीचे व्हिडिओ पण इतरांना शेअर करा, जास्तीत जास्त मुलामुलींपर्यंत जाऊ द्या. हा जो व्हिडिओ पाहिल त्यांनी इतरांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं म्हणजे सगळं मिळेल पहा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो सगळं फ्रीमध्ये होऊन जाईल. ओके. डिप्रिसिएशनचे 2 भाग आपण ऑलरेडी कंप्लीट केलेत पहा. तिसरा आणि शेवटचा भाग पाहायचा पहा. साधारण 20-20 क्वेश्चन प्रत्येक टॉपिकमध्ये घेतलेत आपण आणि आणखी 20 क्वेश्चन्स आज घेणार आहोत. काही ट्रिक्स सांगितलेले त्या कलेक्ट करा विथ एक्झाम्पल्स. नुसते ट्रिक्स लक्षात घेऊ नका, एक्झाम्पल्स आहेत. 1 किंवा 2 एक्झाम्पल, एक एक्झाम्पल तिथं सोडवायचं आणि एक एक्झाम्पल आपल्याला सोडवायला ठेवायचं पहा. अशा रीतीने जर तुम्ही केलं तर व्यवस्थित होऊन जाईल पहा. ओके. चला स्टार्ट करूया. डिप्रिसिएशन ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स टी अपॉन रूट ऑफ 1 प्लस कॉस इनवर्स टी 1 अपॉन रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. पहा अशा प्रकारे 1 प्लस एक्स स्क्वेअर आलं, टी आलं की शक्यतो पुट टी इक्वल टू टॅन थिटा असतं पहा. ओके. आणि टॅन थिटाने इझिली होतं पहा. बघूया आता कसं करता येईल. लेट यू इज इक्वल टू क्वेश्चन 1. यू इज इक्वल टू काय करूया, साइन इनवर्स टी अपॉन रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. put t is equal to tan theta. Therefore theta is equal to काय पहा, tan inverse s t. हा tan इकडे जातो आणि काय येतो पहा, tan inverse t. ओके. u is equal to काय पहा, sin inverse tan t upon root of 1 plus tan square t. ओके. u is equal to sin inverse tan t अपॉन रूट ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर टी सेक स्क्वेअर टी येतं पहा. मग त्याचं स्क्वेअर रूट तेव्हा सेक टी येईल पहा. टॅन टी सेक टी. यू इज इक्वल टू साइन इनवर्स टॅन म्हणजे काय असतं पहा, साइन टी अपॉन कॉस टी. इथं काय पहा 1 अपॉन कॉस टी. दोघांचा डिनोमिनेटर सारखा आहे पहा. जेव्हा डिनोमिनेटर सारखा असतो त्यावेळेस तो कट होतो आणि काय राहील पहा, साइन इनवर्स साइन ऑफ टी. साइन इनवर्सला साइन कट करतं आणि यू इज इक्वल टू काय पहा टी. ओके. डी बाय डी टी घेऊया. टीचा रूट किती येतो पहा 1. ओके. झाला पहिला भाग झाला पहा. सेम टू सेम आयडियाने दुसरा भाग घ्यायचा. लेट व्ही इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 अपॉन रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. पुन्हा एकदा टीची व्हॅल्यू 30 टाकूया, टॅन थिटा. काय पहा कॉस इनवर्स सेक स्क्वेअर टी येतं म्हणजे सेक टी त्याच्या उलट्यावर घेतलं की कॉस टी येईल पहा. उत्तर पुन्हा एकदा व्ही इक्वल टू टी येईल पहा. डी बाय डी टी घ्या 1. नाव डी बाय डी व्ही घ्यायचं. डी बाय डी टी अपॉन डी बाय डी टी. 1 अपॉन 1. व्हॉट इज द आन्सर 1. 1 इज द आन्सर. ओके. या पद्धती डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू दी विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स. अशा प्रकारे डोक्यावर पॉवर असेल तर दोन्ही बाजूला काय घ्यायचं पण लॉग घ्यायचं. लेट वाय इज इक्वल टू लॉग एक्स टू दी पॉवर एक्स. दोन्ही बाजूला लॉग घ्या, लॉग वाय. एक्स पुढे येईल पहा, लॉग ऑफ लॉग एक्स. यानंतर प्रॉडक्ट रूल वापरायचा पहा. प्रॉडक्ट रूल कसा असतो, लॉग वायचा रूल पकडा 1 अपॉन वाय इन टू डी बाय एक्स. याचं कसं करायचं तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स. उलट करा, लॉग ऑफ लॉग एक्स कॉन्स्टंट ठेवा. डी बाय डी एक्स ऑफ एक्स. ओके. एक्स तसाच ठेवूया. लॉगच्या पुढे जे काय असेल ते खाली ठेवा. 1 अपॉन लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. इकडे घ्या आता लॉग ऑफ लॉग एक्स. एक्स इक्वल टू काय 1. लॉग एक्स इक्वल टू काय 1 अपॉन एक्स.
लॉग ऑफ लॉग एक्स, हा एक्स आणि हा एक्स निघून जातो. 1 लॉग एक्स लॉग ऑफ लॉग एक्स. वाय तिकडे पाठवलं विसरू नका, डी ऑफ एक्स. वायची उरीची व्हॅल्यू टाकू शकता लॉग एक्स टू दी पॉवर एक्स इन ब्रॅकेट. इथं वायच्या जागी काय येईल पहा, लॉग एक्स टू दी पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 लॉग एक्स. हे नाही ना पहा, 1 लॉग एक्स येईल उत्तर. इथं एक्स आलं पहा, लॉग एक्स 1 लॉग एक्स लॉग ऑफ लॉग एक्स. करेक्ट. इथं एक्स कट झालं. काय प्रिंटिंग मिस्टेक आहे मी पाहतो क्वेश्चन 2 मध्ये. लॉग एक्स लॉग ऑफ लॉग एक्स बरोबर आहे पहा. विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स एक महत्त्वाचं राहिलं, इथं यू लिहायचं राहिलं. बरं ठीक आहे, आता असं करा, हा यू पाहिजे ॲक्च्युली. लेट व्ही इज इक्वल टू लॉग एक्स टू काय येतो पहा 1/x ड्यू बाय डी एक्स घ्यायचं पहा, ड्यू बाय एक्स अपॉन ड्यू बाय एक्स. पहा हे घेत असताना 1/x खाली येतं पहा, 1/1/x तो वर येईल आणि फायनल आन्सर असेल पहा एक्स वाय. वाय म्हणजे काय आपलं ठरलंय पहा, वाय इज इक्वल टू काय पहा लॉग एक्स टू दी पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. या पद्धतीने एक्स लॉग एक्स टू दी पॉवर एक्स 1 लॉग एक्स लॉग ऑफ लॉग एक्स. सी इज द आन्सर. ओके, या पद्धतीने समजलं आयडिया. इथं सबस्टिट्यूशन कसं केलं ते बघा, आणि यू इंटू व्ही विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचं त्याची आयडिया शिकवली पहा मी. ओके, चला एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे सोपं जाईल पहा. 1 2 3 1 2 3. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. साइन इनवर्स टू विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स. ओके सर, कसं करता येईल पहा. लेट यू इज इक्वल टू क्वेश्चन 3 साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ज्या ज्यावेळेस 1 प्लस एक्स स्क्वेअर येतं त्यावेळेस एक लक्षात ठेवा आयडिया, पुट एक्स इज इक्वल टू काय असतं पहा टॅन थिटा असतो. पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. ओके सर, यू इज इक्वल टू साइन इनवर्स 2 टॅन थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा एक फॉर्म्युला तयार झाला पहा. 2 टॅन थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा साइन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला आहे पहा. साइन इनवर्स साइन ऑफ 2 थिटा. साइन इनवर्सला साइन कापते, यू इक्वल टू काय पहा 2 थिटा येईल. थिटाची ओरिजिनल व्हॅल्यू लक्षात घ्या, यू इज इक्वल टू काय पहा 2 टॅन इनवर्स एक्स. बट वी आर इंटरेस्टेड ड्यू बाय एक्स. 2 तसंच ठेवायचा. टॅन इनवर्स एक्सचा व्हॅल्यू काय पहा 1 प्लस एक्स स्क्वेअर. लेट व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह पहा ड्यू बाय एक्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. डी बाय डी व्ही घ्या, डी बाय डी एक्स अपॉन डी बाय एक्स. डी बाय डी एक्स काय पहा 2/1 प्लस एक्स स्क्वेअर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. दोघांचं डिनोमिनेटर पहा सेम आहे. व्हॉट इज द फायनल आन्सर 2. डी बाय डी व्ही इज इक्वल टू 2. चला पहा, एक्स इज इक्वल टू घ्या टी प्लस 1 बाय टी, वाय इज इक्वल टू टी मायनस 1 बाय टी. फाइंड डी ऑफ एक्स. कसं करता येईल पहा, एकदम सोपं. टी प्लस 1 बाय टी डी एक्स बाय डी टी काढायचा. टीचा रिलेटिव्ह 1 येतो 1 टीचा रिलेटिव्ह काय येतो पहा मायनस 1 टी स्क्वेअर. वायचा रिलेटिव्ह घ्या टी मायनस 1 बाय टी. डी ऑफ बाय डी टी इज इक्वल टू 1. याचा रिलेटिव्ह काय येतो मायनस राहू द्या 1 टीचा मायनस 1 टी स्क्वेअर. डी ऑफ बाय डी टी. नाव डी ऑफ बाय डी एक्स इज इक्वल टू डी ऑफ बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. 1/1 प्लस टी स्क्वेअर 1/1 मायनस टी स्क्वेअर. क्रॉस करा. टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर. क्रॉस केलं. टी स्क्वेअर मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. दोघांचं डिनोमिनेटर सारखं आहे, कट करा.
टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 1. टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 1. बी इज द आन्सर. ओके, अशा प्रकारे बी आन्सर आलं पहा. क्वेश्चन 3 झाला. क्वेश्चन 4, हा क्वेश्चन 4 आहे. याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला काय डाऊट्स येतील, काही समजलं असेल, एखादा पॉईंट क्लिअर नसेल झाला तर तुम्ही नंतर कधी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू शकता. ओके, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. ओके, चला पुढे जाऊया. एक्स स्क्वेअर वाय इक्वल टू वाय दिलं पहा. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा टी नाही आहे पहा. तर टी नसेल तर एक आयडिया पहा, याचा स्क्वेअर इथं आलेला आहे पहा, म्हणजे याचा स्क्वेअर करून घ्यायचा पहा, सोपं जातं. ओके, तर पाहूया कसं करता येईल. असं करा आता. अगोदर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज टी अपॉन 1/t. क्वेश्चन नंबर 5. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. पहिल्याचा स्क्वेअर करा, टी स्क्वेअर 2 इंटू टी इंटू 1/t. 1/t स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर कसा करायचा पहा. याचा स्क्वेअर सोपा आहे. एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. ओके, या पद्धतीने स्क्वेअरिंग केला पहा दोन्ही बाजूचं. पण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला काय पहा. हे बघा, पण एक्स स्क्वेअर एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 इज इक्वल टू काय पहा टी स्क्वेअर 1/t स्क्वेअर. व्हॅल्यू टाकून दिली पाहिजे. 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर 1/t स्क्वेअर. हा टी निघून जाईल, फक्त 2 राहील पहा. हे कट होईल पहा सर्व. करा तर बघा, 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2. हा 2 ट्रान्सफर करू शकता. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता डिफरन्शिएट करायचं पहा कसं करणार. एक्स स्क्वेअर तसाच ठेवा, वाय स्क्वेअरचा रूट काय पहा 2y डिवायडेड एक्स. वाय स्क्वेअर तसाच ठेवा, एक्स स्क्वेअरचा रूट काय पहा 2x इज इक्वल टू 0. करायला पाहिजे 2x स्क्वेअर वाय डिवायडेड एक्स. 2x वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. मायनस 2x वाय स्क्वेअर. याला इकडे पाठवा. दोन दोन गेलं पहा. काय राहतं बघा शिल्लक. एक्स आपण खालचा एक्स राहतो पहा आणि वर वाय राहतो, वाय बाय एक्स. पण उत्तरामध्ये मायनस वाय बाय एक्स. उत्तरामध्ये वाय बाय एक्स नाही आहे पहा. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे पहा. काय पहा, एक्स स्क्वेअर. हां, इथं येतं, इथं बघा नंबर 1. काय पहा, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. थांबा, याच्या पुढची स्टेप इकडं करतो मी. इकडे बघा आता डिवायडेड एक्स. थोडंसं कहाणीमध्ये ट्विस्ट आहे पहा. एक्स वाय स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर वाय. 2ला 2 जाईल पहा. वर मला एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर पाहिजे. वर आणि खाली एक्सने मल्टिप्लाय करा. खाली एक्सने मल्टिप्लाय केलं काय पहा एक्स क्यूब वाय. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काय पहा फ्रॉम 1 मायनस 1 अपॉन एक्स क्यूब वाय. फ्रॉम 1 वरून व्हॅल्यू घेतली पहा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू. हेच महत्त्वाची कहाणीमध्ये ट्विस्ट होता पहा. देअरफॉर आन्सर मायनस 1 अपॉन एक्स क्यूब वाय. ओके, या पद्धतीने. पुढचा भाग सोपा आहे. क्वेश्चन 6. लेट यू इज इक्वल टू ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्सचा रूट काय पहा ई रेस टू एक्सच येतो. लेट व्ही इज इक्वल टू रूट एक्स डिवाइड एक्स. रूट एक्सचा रूट काय येतो पहा 1 अपॉन 2 रूट एक्स. नाव डी बाय डी व्ही घ्या. फेकावर 2 रूट एक्स ई रेस टू एक्स. 2 रूट एक्स इंटू ई रेस टू एक्स. सी इज द आन्सर. ओके, अशा प्रकारे बघता बघता 6 क्वेश्चन उरकले आपण. करेक्ट पहा. 7वा क्वेश्चन घेऊया आता 7th. याचा एक स्क्रीनशॉट घ्या.
म्हणजे सोपं जाईल पहा. 1 2 3. ओके. पहा आता मी तुम्हाला एक टेक्निक सांगण्याचा प्रयत्न करतो पहा. हे जर लक्षात आलं तर तुमचा खूप मोठा वेळ वाचेल पहा. हा खूप जणांना समजतच नाही पहा. मी जे आता टेक्निक सांगणार तुम्हाला ते लक्षात तेव्हा अडचण येते पहा. तर बघा हे जमतंय का तुम्हाला, लक्षात येतंय का बघा. काय ठेवणार पहा इथं, जे काय ठेवणार त्याचं उत्तर काय येणार पहा. पुट एक्स इज इक्वल टू तुम्ही साइन थिटा ठेवणार, 2 साइन थिटा कॉस थिटा, याचं उत्तर काय येईल पहा सगळं सॉल्व्ह करून 2 थिटा. तिकडे काय येईल पहा 3 साइन थिटा मायनस म्हणजे 3 थिटाचा फॉर्म्युला येतो पहा डायरेक्ट 2 थिटा बाय 3 थिटा घ्यायचं. व्हॉट इज द आन्सर 2/3. हे समजलं पाहिजे पण कुठं काय टाकायचं. याला खूप ट्रिगोनोमेट्री स्ट्रॉंग लागतं, म्हणजे फॉर्म्युले डोक्यात लागतात पहा तरच. आता सेम टू सेम आयडिया बघा. इथं काय येईल पहा 1 + tan स्क्वेअर थिटा ठेवणार -1 sec थिटा -1 येईल अपॉन tan थिटा येईल. याला सोडवल्यानंतर साइन थिटा कॉस थिटा वगैरे वगैरे येईल पहा. इथं काय येतं बघा 2 साइन थिटा कॉस थिटा. ओके. लेट u इज इक्वल टू, थोडं सोडूया म्हणजे आयडिया येईल पहा. थोडंसं सोडवतो, हे सारखंच करायचं पण थोडंसं सोडवतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. माझं ओरली आन्सर तयार झालंय पण तुम्हाला कळालं पाहिजे पहा. वर काय ठेवूया 1 + tan स्क्वेअर थिटा, एक्स इज इक्वल टू tan थिटा ठेवायचं. 1 + tan स्क्वेअर थिटा काय येईल पहा sec स्क्वेअर थिटा, त्याचा स्क्वेअर रूट sec थिटा, खाली पण tan थिटा येईल पहा. tan इन्व्हर्स काय येतं पहा, tan थिटाला सोडूया, जरा हे करूया ॲडजस्ट करूया. कसं येईल पहा 1 cos थिटा -1 साइन थिटा cos थिटा, क्रॉस करा. tan इन्व्हर्स 1 cos थिटा, खालचा डिनोमिनेटर निघून जाईल पहा. 1 cos थिटा हा फॉर्म्युला आहे पहा 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2. यस 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन काय येईल पहा 2 sin थिटा बाय 2 cos थिटा बाय 2. 2 कट होईल आणि काय येतं पहा tan इन्व्हर्स tan थिटा बाय 2. व्हॉट इज द आन्सर थिटा बाय 2. हे समजण्यासाठी केलं, तुम्हाला जर प्रॅक्टिस नंतर लक्षात येईल की याचं उत्तर थिटा बाय 2 येतं. याचं काय येईल रे, त्या साईडीने 2 sin थिटा 2 sin थिटा कॉस थिटा 1 - 2 cos स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा येईल कॉस 2 थिटा येईल. 2 थिटा येतं बघा, तुम्ही करून बघा. v इज इक्वल टू काय येईल पहा 2 थिटा. डायरेक्ट लिहायचं मग थिटा बाय 2 अपॉन 2 थिटा. थिटा थिटा गेट कॅन्सल, हे जाईल पहा खाली. व्हॉट इज द आन्सर 1/4. हे प्रॅक्टिसचा भाग आहे पहा. तुम्हाला सबस्टिट्यूशन कळालं पाहिजे काय येईल हे. जर तुम्हाला कळालं याचं उत्तर थिटा बाय 2 येणार, याचं 2 थिटा येणार, तर लगेच कव्हर करू शकता तुम्ही. पण हे प्रॅक्टिसने जमल. लगेच मी म्हणतो म्हणून नाही, थोडीशी आयडिया लक्षात घ्यायची आणि प्रॅक्टिसने जमल. 1 2 3 पुढचं घेतो मी, अजून घेतो पहा लॉग रूट एक्स. त्या टाईपचं क्वेश्चन घेतो अगोदर 10वा क्वेश्चन 10चा आन्सर पहा. 1 + tan स्क्वेअर थिटा ठेवाल म्हणजे sec स्क्वेअर थिटा येईल, मागासारखंच आहे पहा थिटा बाय 2 येईल. एक्स इज इक्वल टू काय येईल पहा थिटा अपॉन 2. वाय इज इक्वल टू काय येईल पहा 1 - cos स्क्वेअर थिटा 1 - cos ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला. त्याने काय सांगितलं डी ऑफ एक्स काढा. वाय किती 2 थिटा आहे अपॉन थिटा बाय 2. हा थिटा थिटा गेला, हा 2 वर जाईल पहा 2 to the 4. 4 इज द आन्सर. पण हे आयडिया लक्षात आली पण डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नाही, विदाउट डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जमू शकतं पहा आयडिया आल्यावर. ओके, हा वेगळा क्वेश्चन आहे जरासा 9वा, तो मी पाहतो. u इज इक्वल लॉग ऑफ रूट ऑफ x - 1 x + 1. लॉग एक्स इक्वल टू काय येतो पहा 1/x इंटू d/dx ऑफ ओके रूट एक्स इक्वल टू काय येतो 1/√x. ओके क्रॉस करूया. यस सर. खाली काय येतं बघा खाली काय पाहिजे दोघांचा प्रॉडक्ट 2 कॉमन काढा आणि काय पहा पुढं √x - 1 सेकंड ब्रॅकेटमध्ये म्हणजे रूट ऑफ एका ब्रॅकेटमध्ये मायनस एका ब्रॅकेटमध्ये प्लस आहे, दोघांचा प्रॉडक्ट काय पहा x² - 1.
पहा वरचा ब्रॅकेट आणि खालचा ब्रॅकेट सेम आहे. पहा फक्त साईन चेंज करायचं म्हणजे बरोबर होईल. पहा dy/x नीट लक्षात घ्या. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे परंतु जमल. वरच्या ज्यातून मी कॉमन करतो -1. -1/2√x²-1. ओके या पद्धतीने. सर व्ही राहिलं. पहा व्ही घेऊया. लेट व्ही इज इक्वल टू √x + 1 x - 1. √x काय येतो पहा 1/2√x + 1 1/2√x - 1 1/2 कॉमन काढा क्रॉस प्लस खाली काय पहा एकदा प्लस एकदा मायनस मग सारखं √x² - 1 हा dy/x आहे. पहा du आपण dv घेणार आहे आपण. हे क्वेश्चन 10चा आन्सर आहे. नाव du/dv घ्या. du/dv घेत असताना प्रत्यक्ष फॉर्म्युला वगैरे लिहित बसायचं नाही. पहा इथला खालचा डिनॉमिनेटर इथला खालचा डिनॉमिनेटर सेम आहे कट होऊन जाईल. पहा वर -1 राहील फक्त खाली काय पहा 1/2 त्याला वर घ्या -2 √x - 1 x + 1 म्हणजेच काय पहा व्ही आहे. 2 वर आला -v 2 घेतला आपण परंतु हा इथं पण 2 आहे. हा कट होईल. पहा 2 ला 2 कट होतो. पहा अख्खा डिनॉमिनेटर उडेल. पहा म्हणजे 2 येत नाही. व्हॉट इज द आन्सर -1/v डी इज द आन्सर. ओके अशा प्रकारे थोडासा वेगळा क्वेश्चन आपण सोडवला. पहा एक डायरेक्ट शॉर्टकटनी कसं सोडवायचं तुम्हाला आयडिया दिली मी. अजून काय जे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. पुढे जाऊया. x = sin θ y डबल डेरिव्हेटिव्ह आलं. पहा आता डबल डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन चालू झाले. x = a sin θ y = b cos θ d2/d2 when θ = π/4. ओके सर अगोदर काय करूया याचं अगोदर क्वेश्चन 12ची आयडिया शिकवतो पहा तुम्हाला. एक शॉर्टकट लक्षात घ्या. इफ x to the power m y to the power n x plus y to the power m plus n असेल तर dy/x फिक्स असतो. पहा y/x आणि जेव्हा dy/x y/x असतो तेव्हा d2/dx पण फिक्स असतो 0. Here m = 2 and n = 3 therefore answer is 0. आन्सर 0 येईल. पण डी संपला क्वेश्चन. क्वेश्चन 12 इझी झाला. पहा ओके क्वेश्चन 11 पाहूया. x = a sin θ y = b cos θ कसं करायचं पाहता. d2/dx² घ्यायचा θ = π/4. ओके 11 क्वेश्चन. a sin θ dx/dθ घ्या a cos θ y घ्या b cos θ dy/dθ -b sin θ. ओके θ = π/4 घेऊया. dy/x घ्या dy/dθ अपॉन dx/dθ -b sin θ अपॉन a cos θ -b/a tan θ. हा काय आला पण dy/x आला. पण त्यांना डबल डेरिव्हेटिव्ह पाहिजे d2/dx² -b/a तसाच ठेवा. व्हॉट इज ऑफ tan θ sec² θ/2 परंतु इथं विथ रिस्पेक्ट टू x घेता तुम्ही. आतापर्यंत आपण θ घेतला होता इंटू dθ/dx घ्यायला विसरू नका. हे कहाणी मी ट्विस्ट आहे. हे खूप जण विसरतात. पहा dθ/dx काय पाहिजे उलटा a cos θ (1/a cos θ) -b/a²
हा कॉसवर जाऊ शकतो सेक क्यूब थिटा, पण त्यांनी व्हॅल्यू घ्यायला सांगितले पहा. सेक थिटाची व्हॅल्यू घ्या π/4 म्हटले पहा. लास्ट घेतो. सेक क्यूब थिटा √2 क्यूब √2 √2 मायनस b/a² 2√2 मायनस b/a². ए इज द आन्सर. संपलं. इथं पण आन्सर काय आलं तो पड्डी. ओके, थोडासा लांब, किंचित लांब लचक, जास्त नाही. अशा प्रकारे क्वेश्चन घेतलेला आहे पहा. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन शकता. पुढे जाऊया. 1 2 3. x² + y² = 1 d2/dx². काढायचं पहा. cos² थिटा + sin² थिटा. हा पण सोपा क्वेश्चन आहे. हा घेतो अगोदर. आन्सर बघा. cos² थिटा + sin² थिटा. cos ऑफ 2 थिटा आहे पहा. y is equal to cos of 5x divided x is equal to काय पहा मायनस साइन ऑफ 5x. फक्त इंटू 5 पुढे घ्यायचं पहा. -5 साइन ऑफ x d2/dx² घ्या. 5 पुढे घ्या. -25 साइनचं काय पहा cos of 5x. cos of 5x म्हणजे काय पहा y d2/dx² is equal to -25y. एकदम इझी क्वेश्चन आहे पहा. x² + y² is equal to 1 d2y/dx² काढायचं पहा. क्वेश्चन 13 पाहूया. x² चा रूट 2x येईल पहा. y² चा रूट काय पहा 2y/x आणि 1 या कॉन्स्टंट टर्मचा रूट काय येतो पहा 0 येतो. 2x 2y/x -2x इकडे पाठवा. d/x इज इक्वल टू -x/y. मायनस एका बाजूला ठेवायचं पहा साइन. परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं पहा d2y/dx². डबल डेरिव्हेटिव्ह म्हणतात त्याला. 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढणं. u अपॉन v चा फॉर्म्युला y. x चा रूट काय येतो 1 -x इंटू d/x अपॉन y². d/x ची व्हॅल्यू काय पहा -x/y. x² अपॉन y. क्रॉस करा. y खाली घ्या अपॉन y³. x² + y² इज इक्वल टू काय पहा 1 आहे. याला परत रिकॉल करा. -1 अपॉन y³. इथे एक महत्वाचं सिम्बॉल राहिला पहा -3. याला वर घेऊ शकता. y⁻3. दिस इज द आन्सर. बी इज द आन्सर. संपलं. तर अशा प्रकारे दोन्ही क्वेश्चन सोपे होते पहा. एक तर डायरेक्ट शॉर्टकटनी सांगितलं, तो पण लक्षात ठेवा. शॉर्टकट म्हणजे थोडक्यात छोट्या स्टेपमध्ये झालं पण. ओके, याचा एक स्क्रीनशॉट घ्या. पुढे जातो. तर सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं. a sin³ 2 अपॉन विथ रिस्पेक्ट टू a cos³ 2 at t equal to π/4. ओके सर.
ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए साइन क्यूब 2 विथ रिस्पेक्ट लेट यू इज इक्वल टू करायचं. क्वेश्चन 15. यू साइन क्यूब टी डी बाय डी टी घ्या. 3 पुढे येईल पहा 3a साइन स्क्वेअर टी इंटू डी बाय डी टी ऑफ साइन टी म्हणजे काय येईल पहा कॉस टी येतं. एक्स घ्या. एक्स म्हणा व्ही घ्या. ए कॉस क्यूब टी थ्री ए कॉस स्क्वेअर टी इंटू डी बाय डी टी ऑफ मायनस साइन टी डी बाय डी व्ही घ्यायचं. डी बाय डी टी अपॉन डी बाय डी टी 3a sin square t into cos t minus 3a cos square t upon sin t. 3a 3a गेट कॅन्सल. इथला स्क्वेअर इथला साइन गेला. इथला कॉस इथला स्क्वेअर गेला. sin t अपॉन cos t. व्हॉट इज द आन्सर? tan t. फक्त स्क्वेअर गेला, कॉस तसा राहिला. डी बाय डी व्ही मिळालं पण मायनस tan t. त्यांनी सांगितलं विथ रिस्पेक्ट टू हे करा, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह घ्या. सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हटलं परत करा. डी टू वाय यू बाय डी व्ही स्क्वेअर मायनस टॅन टी इंटू मायनस टॅन टीचा डेरिव्हेटिव्ह काय पहा मायनस सेक्स स्क्वेअर टी विथ रिस्पेक्ट टू व्ही पहा डी टी बाय डी व्ही. डी टी बाय डी व्ही काय पहा 3a cos square t sin t पहा. डी टी बाय डी व्ही डी बाय डी टी काय पहा मायनस 3a cos square t sin t. ओके. मायनस 3a तसंच येईल पहा. मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह 1/3a. कॉस स्क्वेअर वर जाऊ शकतो पहा. सेक रेस टू 4t अपॉन साइन टी. सेक टीची व्हॅल्यू काय पहा सेक पाय बाय 4 √2 येते पहा. √2चा 4th पॉवर अपॉन साइन पाय बाय 4 म्हणजे √2 येईल. 1/√2 येईल पहा. √2 इंटू √2 इंटू √2 4 येईल पहा. अपॉन √2 4/3a √2 4√2 अपॉन 3a. सगळं बरोबर केलं का बघा. क्वेश्चन 15. सेक्स स्क्वेअर टी सेक रेस टू 4 आलं पहा. सेक्स रेस टू 4 म्हटल्यानंतर काय राहतं बघा आता. √2चा 4th पॉवर 4 येईल पहा. 3a √2 4/3a करेक्ट आहे. √2 वर पाहिजे यांचा खाली आला. हां साइन 45ची व्हॅल्यू काय पहा 1/√2. इथे छोटी चूक झाली होती, त्याला वर घ्या. 4√2a अपॉन 3a. दिस इज द आन्सर. ए इज द आन्सर. ओके. या पद्धतीने हे पण झालं पहा. एक्स इज इक्वल टू 3 tan t 3 sec t. एक्स इज इक्वल टू 3 tan t y इज इक्वल टू 3 sec t. पाहता कसं करता येईल. एक्स बाय 3 इज इक्वल टू tan t y बाय 3 इज इक्वल टू sec t. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. सेक स्क्वेअर टी मायनस टॅन स्क्वेअर टी इज इक्वल टू 1. y बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. y स्क्वेअर बाय 9 मायनस एक्स स्क्वेअर बाय 9 इज इक्वल टू 1. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 9 करा. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. 2y डिवाइड x
एक्स स्क्वेअरचा रेडू काय पा 2x, कुठल्या कॉन्स्टंट टर्मचा रेडू काय येतो पा 0, 2y डिवाइड एक्स 2x डिवाइड एक्स इज इक्वल टू 2x अपॉन 2y, दिस टू गेट कॅन्सल. तुम्हाला सर एक्स आहे पा, एक्सची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 3 tan t अपॉन 3 sec t, परत टाकायची व्हॅल्यू. काय पा इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय पा 3 tan t अपॉन 3 sec t, 3 गेट कॅन्सल. टॅनची उर्वरित व्हॅल्यू टाकायची, टीच व्हॅल्यू ती दिली आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये, काय दिलं पा π/4 tan π/4 sec π/4. tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे पा, सेकची किती पर √2 1/√2 1/√2 9 2y divided x minus 2x 2 get cancel x 3 tan t 3 sec t 3 get cancel tan 5/4 sec 5/4. tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे, sec 5/4 ची व्हॅल्यू काय पा √2 आहे 1/√2. √6 3 tan t क्वेश्चन बरोबर आहे का, फक्त मी चेक करतो. 3 sec t डिवाइड x स्क्वेअर ॲट t इक्वल टू π/4. डिवाइड x काढला आपण, पण आपल्याला काय काढायला सांगितलं पा d2x dx² बाय ds². ओके, इथून पुढे एक स्टेप राहिली पा, डायरेक्ट उडी मारली आपण. इथपर्यंत बरोबर आहे पा, x बाय y येतं पा. आता त्याच्या पुढे मेन स्टेप आहे पा d2y बाय x², d2y बाय dx². कसं करता येईल पा d2y बाय dx², v y इंटू x रूट काय पा 1 मायनस x इंटू dy बाय x अपॉन y². dy बाय x ची व्हॅल्यू काय पा x बाय y, परत इथं टाकावं लागेल y मायनस x इंटू x बाय y काय पा y² मायनस x² अपॉन y³ y² मायनस x² इज व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 9 अपॉन y³. y काय पा y इज नथिंग बट द 3 sec t. लास्ट स्टेप घेतो इथं, लास्ट स्टेप इथं लिहितो पा d2y बाय dx² 9 y³ काय पा सर y इज इक्वल टू 3 sec t आहे, 3 sec π/4 3 1 जा 3 दिला. y² मायनस x² ची व्हॅल्यू किती झाली पा, हे बा किती आहे नंबर 1 9. ओके, खाली काय पा y² आहे, हा y आणखीन येईल पा y³ झाला. सेक t घेणार आहे पा आपण, y इक्वल टू y इज इक्वल टू काय घेणार आहे पा आपण, y इज इक्वल टू 3 sec t चा क्यूब येईल पा 27. वर काय आलं पण 9 y³ 3 चा क्यूब किती 27 sec³ sec 45 ची व्हॅल्यू 1 बाय √2 येईल पा 9 3 जा 3 इंटू 2√2. व्हॉट इज द आन्सर 1/6 √2. येस इट इज करेक्ट पा. ओके, तर अशा प्रकारे क्वेश्चन 15-16 झालं पा. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या, 1 2 3 17 घ्या. y इज इक्वल टू a cos nx b sin nx. पहिला डायरेक्ट करता येतं पा a cos nx sin nx ला. मग याचा एक शॉर्टकट आहे पा, हे जर असं असेल तर d2 बाय dx² फिक्स असतो पा.
हा जो अँगल आहे मायनस एन स्क्वेअर वाय, दिस इज द आन्सर. डायरेक्ट शॉर्टकट लक्षात ठेवा. हे कसं करायचं, एक्स इज इक्वल टू साइन थिटा, वाय इक्वल टू साइन क्यूब थिटा, डी टी वाय बाय डी थिटा, थिटा इज इक्वल टू पाय बाय 4. पाहता एक्स इज इक्वल टू साइन थिटा आहे, डी एक्स बाय डी थिटा घ्या कॉस थिटा, वाय इज इक्वल टू घ्या साइन क्यूब थिटा, डी वाय बाय डी थिटा, 3 साइन स्क्वेअर थिटा, साइन थिटा इक्वल टू कॉस थिटा, डी वाय बाय एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. हा कॉस थिटा गेला, हा कॉस थिटा गेला. डी वाय बाय एक्स इज इक्वल टू 3 साइन स्क्वेअर थिटा. ओके, आता डी टी वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढा. आता परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. 3 दुने 6, 6 साइन थिटा कॉस थिटा. विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलेला आपण, म्हणून इन टू काय करायचं पहा, डी थिटा बाय डी एक्स टाकायचा. 6 साइन थिटा कॉस थिटा. आता डी थिटा बाय डी एक्स काय येतं पाहिजे उलटा, 1 अपॉन कॉस थिटा. कॉस थिटा गेट कॅन्सल. व्हॉट यू गेट 6 साइन थिटा. थिटाची व्हॅल्यू दिली पहा पाय बाय 4. काय चुकलं का राहिलं का बघत होतो मी. 3 दुने 6 साइन थिटा टू कॉस थिटा आला. ओके सर, डी थिटा बाय डी एक्स, डी थिटा बाय डी एक्स काय पहा 1 अपॉन कॉस थिटा उडालं 6 साइन थिटा, साइन 45. वन बाय रूट टू. व्हॉट इज आन्सर 6 बाय रूट 2. आता याला रॅशलायझिंग करू शकता, वर रूट 2 ने मल्टिप्लाय करा, खाली पण करा. रूट टू 2 येईल पहा. व्हॉट इज द फायनल आन्सर 3 रूट 2. एक आय थिंक 6 थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 आहे पहा. पाय बाय 4 चुकून झालं, पाय बाय 6. कहाणीमध्ये थोडासा क्वेश्चनमध्ये थोडंसं मिस्टेक होते, पाय बाय 6. मग इथं व्हॅल्यू बदलेल पहा. ओके, करा तर पहा 6 साइन थिटा, डी टी बाय डी एक्स स्क्वेअर. साइन थिटा काय पहा, साइन पाय बाय 6, पाय बाय 3 का पाय बाय 6 है. साइन 30 पाय बाय 3 पहा, रूट 3 बाय 2, पाय बाय 6 है, सॉरी 6 इंटू 1 हाफ काय पहा उत्तर 3 इज द आन्सर. 3 इज द आन्सर. संपला. फक्त इथं साइन 60 होतं पहा, लक्षात घ्या. साइन 30 होतं, सॉरी इथं केलं. बस आन्सर काय येतं पहा 3 येतं. बस संपलं का. हा डायरेक्ट शॉर्टकट लक्षात ठेवलं चालेल. एखादं म्हटलं मला करायचं तर करू शकता, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्या, परत डबल डेरिव्हेटिव्ह घ्या, बरोबर जमतं पहा. शॉर्टकट नको असेल तर 9th वाला घेऊया. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर वाय स्क्वेअर बी स्क्वेअर डी टू वाय बाय एक्स स्क्वेअर काढायचं पहा. एकदम सोपं आहे पहा. 2च क्वेश्चन राहिलेत. क्वेश्चन 9 पहा, 19. याला ए स्क्वेअर बी स्क्वेअरने मल्टिप्लाय करा, म्हणजे सोपं जाईल पहा. ए स्क्वेअर बी स्क्वेअरने मल्टिप्लाय बोथ साइड बाय ए स्क्वेअर बी स्क्वेअर, बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर येईल, ए स्क्वेअर वाय स्क्वेअर येईल इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू
एक्स. बी स्क्वेअर तसाच येईल, एक्स स्क्वेअर इज टू काय येईल पा 2x. ए स्क्वेअर कॉन्स्टंट टर्म आहे तसाच ठेवा 2y. फक्त वाय आल्यामुळे काय येतं पा dy/x. आणि पुढं कुठल्या प्रकारचा एक्स वाय नाही म्हणजे त्याला कॉन्स्टंट टर्म म्हणतात, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो पा. ट्वाईस वाय ए स्क्वेअर dy/x मायनस 2x बी स्क्वेअर इकडे पाठवा. dy/x इज इक्वल टू मायनस 2x बी स्क्वेअर अपॉन 2 ट्वाईस वाय ए स्क्वेअर 2 गेला मायनस बी स्क्वेअर एक्स अपॉन ए स्क्वेअर वाय. कधी कधी एवढं dy/x पण येतो पा एक्झाममध्ये आलेला आहे. ओके, पण त्यांनी पुढं वाढवलं पा थोडंसं. त्यांनी सांगितलं d2y/dx स्क्वेअरची व्हॅल्यू पण काढा. त्याला परत डेरिव्हेटिव्ह काढायचं. बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर बाजूला ठेवा कम्प्लिटली. एक्स अपॉन यूचा क्वोशन रूल किंवा डिव्हिजन रूल वापरायचा. वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 मायनस एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह dy/x अपॉन वाय स्क्वेअर. ओके, मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर तसाच ठेवा मायनस वाय मायनस एक्स dy/x काय पा मायनस बी स्क्वेअर एक्स अपॉन ए स्क्वेअर वाय अपॉन वाय स्क्वेअर आहेच. इकडे क्रॉस करतो, इकडे करूया स्टेप. dy/x याचा डेरिव्हेटिव्ह घेतला d2y/dx स्क्वेअर. d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर होल डिवाइडेड बाय मायनस मायनस प्लस इकडे घ्या ए स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन हे खाली घ्या ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इंटू वाय. ए स्क्वेअर बी स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू माहिती तुम्हाला नंबर 1 मध्ये बघा. काय दिसतंय ए स्क्वेअर वाय स्क्वेअर बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला. रिप्लेस हिअर. थोडा टफ क्वेश्चन आहे पण मी इझी करतो त्याला. ओके, फ्रॉम 1 काय लायकली टर्म्सच्या जागेवर उडून टाका. काय राहिलं पा शिल्लक मायनस बी रेस टू 4 ए स्क्वेअर वाय क्यूब मायनस बी रेस टू 4 ए स्क्वेअर वाय क्यूब. हे बघा डी इज द आन्सर. ओके, चालतंय. आणि लास्ट 20 क्वेश्चन राहिलं पा साइन टी साइन पी टी 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y/x स्क्वेअर मायनस एक्स dy/x इज इक्वल टू पी स्क्वेअर वाय इज इक्वल टू काय असं विचारलेलं पहा. क्वेश्चन 20 लास्ट. पण अशा प्रकारचं क्वेश्चनमध्ये थोडीशी आयडिया सांगतो. पण इथं जर साइन टी असेल इथं फक्त अँगल ॲड केला असेल तर हा शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, वेळ वाचेल. नाही तर खूप लेंथली क्वेश्चन होतो, लेंथली पण सोडवतो. पण सांगतो तुम्हाला कसं करायचं पहा. साइन टी आणि साइन पी टी आलं 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y/dx स्क्वेअर मायनस एक्स dy/x. हा जो पी असतो ह्याचा स्क्वेअर पाहिजे पा पी स्क्वेअर वाय. ह्याची व्हॅल्यू काय असते पा 0. देअरफॉर 0 इज द आन्सर. डायरेक्ट लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवणार 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स. हे बघा इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर d2 मायनस एक्स. फक्त जो अँगल असेल तर पीच्या ऐवजी कधी कधी यम आलेला आहे पा यम स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0. देअरफॉर आन्सर इज 20चा आन्सर काय आलं पा ए. रेग्युलर मेथड अशी आहे पा, थोडीशी आयडिया देतो. और एक्स इज इक्वल टू साइन टी dx/dt घ्यायचं कॉस टी येईल पा. वाय इज इक्वल टू साइन पी टी dy/dt घ्या पी कॉस पी टी. नंतर dy/dx घ्यायचं dy/dt अपॉन dx/dt. या पद्धतीने dy/x आल्यानंतर डबल डेरिव्हेटिव्ह परत काढायचा d2y/dx स्क्वेअर. नंतर मग याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या पा. खूप लेंथली होतो क्वेश्चन. शॉर्टकट हा लक्षात ठेवा. डायरेक्ट कसा ओळखायचा अँगल पी आला पी स्क्वेअर वाय पाहिजे 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y/x याचा आन्सर काय येतं पा 0. वेळ वाचेल आणि पटकन होऊन जाईल पहा. या पद्धतीने समजा याच्यावर एक एक्झाम्पल घेतो तुमचं असं आलं समजा एक्स इज इक्वल टू वेगळा क्वेश्चन घेतो एक्स इज इक्वल टू साइन थिटा आणि वाय इज इक्वल टू साइन यम थिटा. तुम्हाला इझिली करता येईल पहा. कसं करायचं सेम टू सेम आयडिया वापरायची. 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y/x स्क्वेअर मायनस एक्स dy/x हे आहे तसंच येतं पहा.
फक्त चेंज कुठं होतं इथं एम स्क्वेअर वाय ह्याची व्हॅल्यू विचारली आन्सर 0 लिहून टाकायचं संपला विषय. लक्षात अशा प्रकारे शॉर्टकट. रेग्युलर मेथड पण आयडी दिली तुम्हाला. एखाद्या मुलाला क्युरियोसिटी असेल की मला करायचं तर या पद्धतीने करू शकता. आन्सर तेच येतं, करून बघा वाटलं तर. पण लेंथली होतं पहा, खूप लेंथली होतं. CETला आपल्याला वेळ वाचवणं महत्त्वाचं आहे. थोड्या वेळात 20 सेकंड्स, काही क्वेश्चन्स आपल्याला 20 सेकंड्समध्ये करता आले. 50 क्वेश्चन आहेत आपल्याजवळ, त्यातले 20 क्वेश्चन जर 20 सेकंड्समध्ये आपल्याला करता आले ट्रिक्सनी, वेगळ्या आयडीनी, तर आपला वेळ वाचेल आणि मोठ्या क्वेश्चनला वेळ द्यायला मिळतो पहा. आता सध्या 15 क्वेश्चन JEE लेवलचे येतात पहा याला CETला. पूर्वी येत नव्हते पण आता यायला लागलेत. ते फार क्वेश्चनला त्रास होतो, मग त्याला वेळ देण्यासाठी आपल्याला वेळ, किंवा काही क्वेश्चन खूप लेंथली असतात पहा, त्यासाठी पण वेळ उपयोगी पडेल. ओके, तर ही ट्रिक्स काय याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 ट्रिक्स दिल्यात तुम्हाला. टोटल 60 क्वेश्चन घेतलेत, त्यामध्ये 10 ते 12 ट्रिक्स दिल्यात पहा. त्या सगळ्या कलेक्ट करा विथ एक्झाम्पल्स. ओके, तर ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. इथंच थांबूया. तुमचे काही डाऊट्स असतील ते डाऊट सेशनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून द्या. आपण डाऊट सेशन घेणार आहोत, त्यामध्ये तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. ओके, पहिला व्हिडिओ पॉप्युलर झालेला आहे, पण इतर व्हिडिओ पण पॉप्युलर करा. जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत जाऊ द्या. पहिला मॅट्रिसेसचा पहिला व्हिडिओ मी टाकला होता, तो पहिला व्हिडिओ जवळजवळ मोर दॅन 1000 मुलांनी व्ह्यूज झाला पहा. तर तोच व्हिडिओ इतर मुलींनी बाकीचे व्हिडिओ पण पाठवा. ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सगळे विषय तुम्हाला मिळतील. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी सगळं फ्रीमध्ये घर बसल्या बसल्या आरामशीर तुमचं काम होऊ शकतं पहा. ओके, तर ट्राय करा, फ्रीमध्ये काम करा. घरी बसून शांत वातावरणामध्ये, ऊन आहे बाहेरच्या उन्हामध्ये जायची गरज नाही, काय नाही. घरी बसून आपला एक थंड वातावरणामध्ये अभ्यास चालू ठेवा. तुमचा अभ्यास करू. पहिल्या परीक्षेपर्यंत जवळजवळ 50%चा सिलेबस उरकलेला आहे. पहिली परीक्षा जवळ आलेली आहे. लक्षात, चॅप्टर चालू आहेतच आपले. परीक्षेला जाईपर्यंत जवळजवळ 60% सिलेबस मॅथचा झालेला असेल पहा. तुम्हाला कॉन्फिडन्स येईल पहिल्या परीक्षेमुळं, आणि दुसऱ्या परीक्षेला जास्त आपल्याला मास्टर स्ट्रोक मारायचा पहा. ओके, बेस्ट ऑफ लक, ऑल दी बेस्ट. इथंच थांबूया. थँक्यू.